नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज लगेच येत्या काही तासांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। आज रात्री व मध्यरात्री दरम्यान हवामान खात्याने 25 जिल्ह्यांमध्ये पावसाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा दिले आहेत। संपूर्ण पावसाळ्यात जो पाऊस झालेला नाही त्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री व मध्यरात्री होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे। तर या आजच्या पावसात काही भागात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती देखील निर्माण होणार आहे, तर काही भागात हा पाऊस मोठ्या प्रमाणात नुकसान देखील करू शकतो। तर पाहूयात मित्रांनो, आज रात्री व मध्यरात्री कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यात हवामान खात्याने पावसाचे अलर्ट दिले आहेत। माहिती खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। सुरुवातीला मित्रांनो, उत्तर महाराष्ट्र खान्देच्या भागात नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, भुसावळ, पारोळा, सिरपूर व तसेच संपूर्ण खान्देच्या भागात आपल्याला मोठा भयंकर ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस आज मध्यरात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल। तसेच उद्या 28 सप्टेंबर रोजी सुद्धा पाऊस कायम असणार आहे। तर या पावसामध्ये नाशिक, त्र्यंबक, मालेगाव, चाळीसगाव या भागात खूप भयंकर पाऊस राहू शकतो। तसेच कोकणात सुद्धा काही भागात पावसाचा मोठ्या प्रमाणात अलर्ट राहणार आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, गोरेगाव, रत्नागिरीचा भाग आणि कल्याण, डोंबिवली, वसई, विरार व तसेच या कोकणाच्या परिसरात हवामान खात्याने रेड आणि ऑरेंज अलर्ट दिले आहेत। या भागात मोठा भयंकर ढगफुटी सदृश्य पाऊस आज मध्यरात्री व उद्या झालेला पाहायला मिळेल। मात्र रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, मालवण, सावंतवाडी या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच या पावसामध्ये वादळी वाऱ्याचे व विजांचे प्रमाण जास्त राहणार आहे। पुढे मध्य महाराष्ट्रात पुणे, सासवड, सातारा, कराड, विटा, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर, सांगली, कुची, जत, इंदापूर, करमाळा, बारामती, देऊळ, अहिल्यानगर व तसेच संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। त्या भागात आज मध्यरात्री व पहाटे मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो। तर यातील कोल्हापूर, सांगली या परिसरात पाऊस हा कमी पाहायला मिळेल। तसेच मराठवाड्यात सुद्धा पावसाचा जोर जास्त राहणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, माजलगाव, सिल्लोड, वैजापूर, उदगीर, परळी व तसेच संपूर्ण मराठवाड्यात हवामान खात्याने पावसाचे मोठे अलर्ट दिले आहेत। या परिसरात मध्यरात्री दरम्यान मोठा ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो। मात्र परभणी, हिंगोली, नांदेड या भागात पाऊस हा कमी प्रमाणात पाहायला मिळेल। त्याचप्रमाणे विदर्भात पाहायचे झाले असता विदर्भामध्ये आपल्याला फार मोठा पाऊस पाहायला मिळणार नाही। यामध्ये पाहायचे झाले असता अकोला, अमरावती, बुलढाणा, खामगाव, वाशिम, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली तसेच संपूर्ण आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो। मात्र अकोला, बुलढाणा, अमरावती या परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस राहू शकतो। मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।